इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट लेसन लॉ ऑफ मोशन. त्यामध्ये आज आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी याविषयी पाहणार आहोत. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कशा पद्धतीनं युनिफॉर्म मोशन जर असेल तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आपण कशा पद्धतीनं फाइंड आउट करतो किंवा काढतो हे आज आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी हा तुम्हाला ग्राफ दिलेला आहे. ग्राफ पाहूया आपण. ही आहे वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जी आपल्याला दिलेली आहे ती किलोमीटर पर हावर मध्ये दिलेली आहे. या एक्स ऍक्सिसला आहे टाइम. टाइम पण आवर्स मध्ये दिलेला आहे. आणि हा जो ग्राफ आहे हा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. याच्यामध्ये जर स्केल बघितला तर एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इक्वल्स टू काय आहे 1 हावर. म्हणजे 0 to 1 हे किती झालं 1 सेंटीमीटर झालं. आणि 1 सेंटीमीटर म्हणजे इथं काय आहे 1 तास आहे. वाय ऍक्सिसला जे स्केल आहे 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 किलोमीटर पर हावर. वाय ऍक्सिसला 0 ते 10 म्हणजे इथं किती झालं हे 10 किलोमीटर झालं. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती असणार आहे इथं 10 किलोमीटर आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे स्केल घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर हावर. म्हणजे हे जे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कशाविषयी दिलेला आहे ट्रेनची जी काही गती आहे ट्रेनचं मोशन आहे त्याच्यावरून दिलेला आहे. ट्रेनचा वेग एका रेल्वे गाडीचा वेग या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. किती आहे तो रेल्वे गाडीचा वेग 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला ती रेल्वे गाडी काय करायला लागलेली आहे 60 किलोमीटर अंतर पास करत आहे. प्रत्येक तासाला ती किती किलोमीटर अंतर जाते 60 किलोमीटर अंतर जाते. म्हणजे इथं युनिफॉर्म व्हेलॉसिटी सांगितलेली आहे. युनिफॉर्म म्हणजे काय असणार आहे एक समान. त्याचं वेग जो आहे तो वेग काय आहे प्रत्येक तासाला इक्वल आहे. बघा 1 किलोमीटर साठी सुद्धा तो 60च आहे. 2 किलोमीटर साठी सुद्धा 60 आहे. 3 किलोमीटर साठी 60 आहे. 4 साठी सुद्धा 60च आहे. म्हणजे इथं व्हेलॉसिटी काय आहे आपण सांगू शकतो सारखी आहे. व्हेलॉसिटी काय आहे सारखी आहे. टाइम फक्त काय झालेला आहे चेंज होत गेलेला आहे. टाइम काय सांगितलंय फॉर 5 आवर्स. म्हणजे एक रेल्वे गाडी 5 तास प्रवास करते. 5 तास प्रवास करत असताना त्याचं जे स्पीड आहे वेग जो आहे व्हेलॉसिटी जी आहे त्याची ती व्हेलॉसिटी काय आहे 60 किलोमीटर पर हावर आहे. नेक्स्ट काय सांगितलं बघा द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन फिगर. म्हणजे या फिगर मध्ये तुम्हाला काय दिलेला आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे. इथं लक्षात आलं का हा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. याच्यामध्ये ही रेल्वे गाडी 5 तास प्रवास करत आहे. 5 तास प्रवास करत असताना तिचा जो वेग आहे तो वेग काय आहे 60 किलोमीटर पर हावर आहे. आता इथं काढायला काय सांगितले आपल्याला with the help of the graph how will you determine with the help of the graph how will you determine the distance covered by the train between 2 and 4 hours. म्हणजे या ग्राफचा आपल्याला वापर करायचा आहे आणि या ग्राफचा वापर करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स काढायचा आहे. एक या ट्रेनचं काय काढायचं आहे डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स काढायचं आहे तर जेव्हा 2 ते 4 2 तासापासून 4 तासापर्यंत हे जे काय अंतर पास करण्यासाठी ती ट्रेन किती डिस्टन्स कव्हर करणार आहे हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला टाइम माहित आहे 2 ते 4 तास. या 2 तासामध्ये ती गाडी किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर्ड करते हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट काय सांगितले बघा इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours and the area of particular quadrangle in the graph. म्हणजे इथं काय सांगितलं हा एक ग्राफ आहे. या ग्राफ मध्ये हा काय आहे क्वाड्रँगल आहे ए बी सी आणि डी किंवा ए बी डी सी हा एक काय आहे क्वाड्रँगल आहे. या क्वाड्रँगल मधलं डिस्टन्स
आणि आपण जे काढणार आहोत 2 to 4 2 ते 4 तासामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स सेम आहे काय डिफरंट आहे, या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे का असं विचारलेलं आहे. आणि तिसरा प्रश्न काय आहे, व्हॉट इज द एक्सलरेशन ऑफ द ट्रेन, आणि या ट्रेनचं एक्सलरेशन त्वरण काय असेल हे देखील विचारलेलं आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर बघा पहिला प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. म्हणजे दुसऱ्या तासापासून चौथ्या तासाकडे, म्हणजे इथून T1 to T2 असं म्हणूया आपण, 2 पासून 4 पर्यंत जाण्यासाठी, ट्रेनला जाण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर करावा लागेल. तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला व्हेलॉसिटी म्हणजे माहिती आहे, व्हेलॉसिटी इक्वल्स टू, तुम्ही फॉर्म्युला काढलेला आहे पाठीमागे पाहू शकता, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम असतं, बरोबर आहे ना, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आता या ठिकाणी बघा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हा स्ट्रेट लाईन आहे. ही कार मूव्ह होताना, ट्रेन मूव्ह होताना कशी होत आहे, स्ट्रेट लाईन मध्ये होतीये, म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये आहे. त्यामुळे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, सेम असणार आहे. पण आपल्याला इथं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे का, नाही, व्हेलॉसिटी दिलेली आहे. व्हेलॉसिटी किती दिली आहे, व्हेलॉसिटी इक्वल्स टू किती आहे, 60 किलोमीटर पर हावर. टाइम किती दिलेला आहे, T2 मायनस T1, म्हणजे 4 वजा 2 किती असणार, टायमिंग 2 hours असणार आहे. लक्षात येते का बघा, कारण टाइम आपल्याला काय सांगितले, 2 पासून 4 पर्यंत जाण्यासाठी त्या ट्रेनला किती अंतर कापावे लागेल. मग आपल्याला काढायचं काय आहे, डिस्टन्स काढायला सांगितलंय. डिस्टन्स साठी आपण सिम्बॉल वापरतो डी इक्वल्स टू, आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. मग व्हेलॉसिटी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट, किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता, डिस्टन्स म्हणू शकता, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. मग आपल्याला काढायचं काय आहे, डिस्टन्स. त्यामुळे आपण इक्वेशन कसं लिहू शकतो, डिस्टन्स इक्वल्स टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. हे बेसिक आहे, हे तुम्हा सगळ्यांना येतं. इकडे टाइम भागाकार मध्ये आहे, तो जेव्हा बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जाईल त्यावेळी त्याचं काय होतं, गुणाकार होतो. मग डिस्टन्स इक्वल्स टू काय येतं, व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. डिस्टन्स डी काढायचा आहे, व्हेलॉसिटी माहिती आहे तुम्हाला, व्हेलॉसिटी किती आहे, 60 किलोमीटर पर आवर आहे. मग 60 येईल, टाइम किती आलेला आहे तुम्हाला, तेवढ्यासाठी 2 hours टायमिंग लागलेला आहे, T2 मायनस T1, त्यामुळे इकडे मल्टिप्लाय बाय 2. डिस्टन्स इक्वल्स टू काय आलं, 6 दुनी 12, 120. आता इथं बघा, याचं हे काय सूत्र, किलोमीटर आहे, व्हेलॉसिटी किलोमीटर पर हावर आहे, आणि टाइमचं सुद्धा काय आहे, हावर आहे. मग हावर गेट कॅन्सल. मग डिस्टन्स इक्वल्स टू काय ना, 120 किलोमीटर. म्हणजे या रेल्वे गाडीला 2 तासापासून 4, म्हणजे या 2 तासामध्ये अंतर, हे जे काही अंतर ती गाडी कव्हर करणार आहे 60 किलोमीटर प्रतिवेगाने, ते किती असणार आहे, 120 किलोमीटर. लक्षात आलं, हे अंतर किती असेल, 120 किलोमीटर. आता दुसरं बघा, is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours. म्हणजे हे रिलेशन किती आला आपल्याला, डिस्टन्स किती आला, 120 किलोमीटर आला. and the area of particular quadrangle in the graph. म्हणजे आता हा जो ग्राफ दिलेला आहे, आता इथं गाडी ही जी आहे ही 60 किलोमीटर प्रतिवेगाने पळत आहे ट्रेन. मग यामध्ये हा जो क्वाड्रँगल दिलेला आहे, हा क्वाड्रँगल म्हणजेच काय असणार आहे, त्या गाडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स असणार आहे. ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्या गाडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स आपण या क्वाड्रँगल वरून काय करू शकतो, काढू शकतो. मग याचा आपल्याला एरिया काढावा लागेल, या क्वाड्रँगलचा काय करावा लागेल, एरिया काढावा लागेल. मग एरिया काढण्यासाठी आपण काय करू शकतो बघा, एरिया ए काय आहे, हा क्वाड्रँगल आहे, त्यामुळे मी असं लिहिते, हा क्वाड्रँगल ए बी डी सी, क्वाड्रँगल ए बी डी सी इक्वल्स टू. आता आपण एखाद्या क्वाड्रँगलचा जेव्हा आपण त्याचा एरिया काढतो, तो एरिया म्हणजेच काय असतो, लेंथ
इंटू ब्रेड. ही त्याची काय झाली लेंथ झाली आणि ही त्याची काय आहे ब्रेड आहे. म्हणून आपण काय लिहिणार L मल्टिप्लाय बाय B. L म्हणजे लेंथ, B म्हणजे ब्रेड. मग लेंथ किती आहे बघा ही 60 किलोमीटर आहे. 60 मल्टिप्लाय बाय ब्रेड किती आहे 2 टू 4 आहे म्हणजे 4 मायनस 2 असणार आहे. T2 मायनस T1 असेल म्हणजे ही किती येईल 2 आली. म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रँगल ABDC इक्वल्स टू किती येणार 120 किलोमीटर. म्हणजे बघा डिस्टन्स काढला आपण तोही किती आला 120 किलोमीटर आलेला आहे आणि त्याचा एरिया क्वाड्रँगलचा एरिया देखील काय आलेला आहे 120 किलोमीटर. म्हणजे या दोघांच्या मध्ये काय आहे रिलेशन आहे, दोन्हीही काय आहे सेम आहे. त्याच्यानंतर काय सांगितले बघा व्हॉट इज द ऍक्सलरेशन ऑफ द ट्रेन. मग ही गाडी जर 60 किलोमीटर प्रति वेगाने जर पळत असेल तर त्याचं त्वरण काय असेल, ऍक्सलरेशन काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ऍक्सलरेशन माहिती नसेल तर पाठीमाग बघू शकता, त्याच्यासाठी आपण सिम्बॉल स्मॉल a यूज केलेला. ऍक्सलरेशन इक्वल्स टू फायनल velocity minus initial velocity. Final velocity minus initial velocity divided by time. मग या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी 5 किलोमीटर जाणार आहे, 5 तास गाडी प्रवास करणार आहे. 5व्या तासाला त्याचं व्हेलॉसिटी काय आहे 60 आहे. इनिशियली त्याची व्हेलॉसिटी काय होती 60च होती. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काय आहे 60 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी 60 आहे. टाइम टाइम काय असणार आहे सांगा इथं प्रत्येक याच्यामध्ये टाइम काय असणार आहे 5 आवर्स ती प्रवास करायला लागले म्हणजे टाइम काय असेल इथं 5 तास प्रवास करणार आहे. त्यामुळे टाइम इक्वल्स टू काय आला 5 आला. मग 60 मायनस 60 किती असणार आहे 0. 0 डिवायडेड बाय 5 किती आला आन्सर 0. म्हणजे इथं ऍक्सलरेशन काय असणार आहे ऍक्सलरेशन काय आहे 0. लक्षात येतं का बघा. ठीक आहे लक्षात आलं. आपण इथं काय फाइंड आउट केले या ग्राफवरून डिस्टन्स ऍक्सलरेशन आणि रिलेशन बिटवीन डिस्टन्स अँड क्वाड्रिअँगल. फॉर्म्युले माहित असेल तर तुम्ही हे खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. हा काय आहे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता त्याच्यानंतर सेकंड ग्राफ जो बघायचा आहे आपल्याला तो काय आहे बघा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सलरेशन. याच्यामध्ये आपण युनिफॉर्म व्हेलॉसिटी बघितला म्हणजे इथं व्हेलॉसिटी काय आहे युनिफॉर्म आहे, पण या ठिकाणी ऍक्सलरेशन जे त्वरण आहे ते त्वरण काय आहे युनिफॉर्म आहे. म्हणजे त्वरण जे असणार आहे ते समान असणार आहे. का समान असेल कारण इथं व्हेलॉसिटी काय होत गेली आहे चेंज होत गेलेली आहे. व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे याचं ऍक्सलरेशन काय आहे सेम आहे. आता या ग्राफ मध्ये काय काय लिहिलंय बघा आपल्याला काय दिलेलं आहे टाइम दिलेला आहे. हा टाइम आपण कशावरती प्लॉट केला एक्स ऍक्सिस वर प्लॉट केला. सेकंड काय दिलेलं आहे व्हेलॉसिटी दिलेली आहे. ही व्हेलॉसिटी आपण काय केली वाय ऍक्सिस वरती प्लॉट केली आहे. आता 0 टायमिंग साठी व्हेलॉसिटी काय होती 0 होती. 5 साठी किती आहे 8 म्हणजे इथं 5 आहे त्याच्यासाठी किती आहे 8 आहे. 10 साठी किती आहे 16 10 साठी किती आहे 16 बघा प्रत्येक पॉइंट. 15 साठी 24 20 साठी 32 25 साठी 40 30 साठी 48 आणि 35 साठी 56. मग हे जेव्हा आपण पॉइंट ड्रॉ केले प्लॉट केलेले पॉइंट जेव्हा एकमेकाला कनेक्ट केले त्यावेळेला एक आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. म्हणून इथं आपण काय सांगणार आहे हा युनिफॉर्म ऍक्सलरेशन. इथं ऍक्सलरेशन काय आहे युनिफॉर्म आहे. आता या ग्राफ मध्ये आपल्याला काय प्लॉट काढायला सांगितलेलं आहे बघा या ग्राफवरून The velocity time graph in figure 1.8 shows that म्हणजे हा ग्राफ काय सांगतो आपल्याला The velocity changes by equal amount in equal time interval. तुम्ही जर बघितला इथं 5 चा बघा टेबलच आहे 5 10 15 20 25 30 35 म्हणजे टाइम इंटरवल प्रत्येकामध्ये किती सेकंडचा फरक आहे 5 सेकंडचा फरक आहे. आणि त्याच वेळी व्हेलॉसिटी जी आहे वेग जो आहे त्याच्यामध्ये पण बघा सेम टाइम इंटरवल आहे सेम व्हेलॉसिटी आहे. 8 1 8 16 8 3 24 8 4 32 8 45 8 6 48 8 7 56 म्हणजे प्रत्येक व्हेलॉसिटी मध्ये किती डिफरन्स आहे इक्वल डिफरन्स आहे इक्वल टाइम. म्हणून ह्याला आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हटलेलं आहे.
Thus, this is a uniformly accelerated motion. How much does the velocity change every 5 minutes? म्हणजे प्रत्येक 5 मिनिटला किती velocity चेंज झालेली आहे? प्रत्येक 5 मिनिटला velocity किती चेंज झालेली आहे? तर याचा वेग कितीने चेंज झालेला आहे? 8 किलोमीटरनी, 8 मीटर पर सेकंडनी काय झालेला आहे? चेंज झालेला आहे. For all uniformly accelerated motion, the velocity time graph is straight line. जर acceleration जर युनिफॉर्म असेल तर तो velocity time graph काय असतो? स्ट्रेट लाईन. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण तुम्हाला ज्या वेळेला टेस्ट असेल त्यावेळी हे विचारलं जाऊ शकतं. In uniformly acceleration motion, the velocity time graph is ... curve, straight line, parallel, etc. For non-uniformly accelerated motion, the velocity graph may have any shape depending on how the acceleration changes with time. जर हे युनिफॉर्म ऍक्सलरेशन नसतं, नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन असतं, तर या ठिकाणी ग्राफ काय झालेला असता? वेगवेगळे शेप तिथं तो दाखवला असता. का दाखवला असता? कारण ऍक्सलरेशन काय आहे? नॉन युनिफॉर्म आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ सुद्धा काय होतो? चेंज होतो. आता इथे बघा, आपल्याला आता इथून आपल्याला काय करायचंय? डिस्टन्स आणि फाइंड आउट करायचंय. डिस्टन्स फाइंड आउट करायचा. फ्रॉम द ग्राफ वी कॅन डिटरमाइन the distance covered by the car between the 10th and 20th second as we did in the case of the train in the previous example. मी पहिला वाचतेय सगळं. The difference is that the velocity of the car is not constant but is continuously changing because of uniform acceleration. In such a case, we have to use the average velocity of the car in the given time interval to determine the distance covered in that interval. हे तुम्ही काहीही लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त तुम्ही इथं काय लक्षात ठेवा, हा तुम्हाला दिलेला ग्राफ आहे. या ठिकाणी दिलेलं तुम्हाला टायमिंग आहे. हे velocity आहे. तुम्ही velocity y axis ला घेतला, x axis ला तुमचं टायमिंग घेतला. जसे पॉइंट येतील तसे पॉइंट काढलेला आहात, ग्राफ ड्रॉ केला. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं? ग्राफ ड्रॉ केल्यानंतर काय करायचंय बघा. त्यांनी काय सांगितलंय आपल्याला? 10व्या सेकंड पासून 20व्या सेकंड पर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती डिस्टन्स लागेल. आता इथं जर बघा, हा जर कॉन्स्टंट असता, व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असती तर आपण डायरेक्टली सांगू शकलो असतो. पण इथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? नाही. आता इथं ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे जाण्यासाठीचा जो व्हेलॉसिटी आहे ती आपल्याला काय करायची आहे? या ठिकाणी काढायची आहे. मग व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. मग व्हेलॉसिटी काढत असताना ए पॉइंटची व्हेलॉसिटी किती आहे? 16. बी पॉइंटचा व्हेलॉसिटी किती आहे? 32 आहे. मग यावेळी आपल्याला काय करावं लागेल? याचं ऍव्हरेज व्हेलॉसिटी घ्यावी लागेल. मग आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटी कसं काढणार? ऍव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल्स टू बी पॉइंट साठी किती आहे? असं म्हणूया आपण ए अधिक बी. ए अधिक बी किती आहे? ए साठी किती आहे? 16. बी साठी किती आहे? 32. किती झालं बघा? 6, 7, 8, 3 आणि 1, 4. म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपली काही किती आली? 48 मीटर पर सेकंड आलेली आहे. बरोबर आहे? ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढतोय आपण, ह्याची ए प्लस बी डिवायडेड बाय 2 येणार. 48 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं? 24 मीटर पर सेकंड. ही काय असणार आहे? आपली व्हेलॉसिटी असेल. ही काय झाली? आपली व्हेलॉसिटी झाली. मग याच्यावरून आपल्याला डिस्टन्स काढायचा असतो, जसं आपण ट्रेन साठी काढलेला आहे. मग याच्यावरून डिस्टन्स कसा काढणार आपण? डिस्टन्स इक्वल्स टू काय काढला होता फॉर्म्युला आपला? व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम. मी डायरेक्ट लिहिलेला आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे? व्हेलॉसिटी इक्वल्स टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. काढायचं काय आहे आपल्याला? डिस्टन्स. म्हणून आपण काय केलं? व्हेलॉसिटी मल्टिप्लाय बाय टाइम घेतलेला आहे. व्हेलॉसिटी किती आली? 24. याच्यासाठी लागणारा टाइम किती सेकंद आहे बघा? इथं 20 आहे आणि इथं 10 आहे. आपल्याला 10 ते 20 या दरम्यानचा आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? त्यांनी डिस्टन्स काढायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण टाइम काय करणार आहे? 20 मायनस 10 म्हणजे किती येईल? हे 24 गुणिले 10 आलं. किती आलं? मग आता 24. 24 म्हणजे काय आहे? मीटर पर सेकंड आहे. परत लिहिते बघा इथं 24 आणि याचं युनिट काय येतं? मीटर पर सेकंड.
मल्टिप्लाय बाय टाइम काय आहे सेकंड मध्ये आहे 10 सेकंड, मग सेकंड काय होणार कॅन्सल, 24 गुणिले 10 केला किती येणार 240 मीटर. म्हणजे इथं आपला डिस्टन्स ए पासून बी पर्यंत गाडी जाण्यासाठी आपल्याला किती डिस्टन्स आहे, गाडी इथनं सुरुवात झालेली आहे ती ए पॉइंटला गेली त्यावेळी तिचा वेग काय होता 16 किलोमीटर होता, तिथून बी वर गेली त्यावेळी तिचा वेग काय होता 32 किलोमीटर होता. बी वर जेव्हा गाडी पोहोचलेली आहे त्यावेळी किती मिनिटं झाली होती सेकंड झाली होते 20 सेकंड. ए वर जेव्हा गाडी होती त्यावेळी त्याची सेकंड किती होते 10. मग ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती अंतर आहे हे आपल्याला काढायला सांगितले. ए पासून बी कडे जाण्यासाठी अंतर किती कापलं, मग हे अंतर कापण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला व्हेलॉसिटी काढावी लागेल. मग व्हेलॉसिटी आपली इथं वेगवेगळी आहे, इथं 16 आहे ए साठी आणि बी साठी किती आहे 32. म्हणून आपण काय केली याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी घेतली. काय घेतली ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मग 32 अधिक 16 भागिले 2 किती व्हेलॉसिटी आली 24. मग त्याच्यावरून आपण डिस्टन्स कव्हर्ड काढलेला आहे 24 गुणिले 10 सेकंद किती आलं 240 मीटर. त्याच पद्धतीनं ह्या आपण जसा क्वाड्रँगल बघितला होता इथं ट्रेन साठीचा त्यावरून इथंही काढू शकतो. पण या ठिकाणी बघा तुम्हाला एकच अँगल मिळतो का, दोन शेप मिळालेले आहेत. हा एक ट्रायंगल मिळालेला आहे आणि एक हा काय मिळाला आहे क्वाड्रँगल मिळालेला आहे. या दोघांची बेरीज म्हणजे हा फुल एरिया आला. मग हा आपण एरिया कसं काढणार आहे बघा, इथं धरते थोडस एरिया कसं काढणार आपण, एरिया इक्वल्स टू काय येणार आहे ट्रायंगल ए बी ई अधिक क्वाड्रँगल ए डी ई सी. क्वाड्रँगल ए डी ई सी. मग आपण ट्रायंगलचा एरिया कसं काढतो 1/2 1/2 हाईट इंटू ब्रेड्थ. काय करतो हाईट इंटू ब्रेड्थ काढतो, लांबी गुणिले रुंदी. आणि क्वाड्रँगल साठी मगाशीच बघितलेलं आहे, क्वाड्रँगल साठी आपण काय करतो लेंथ इंटू ब्रेड्थ करतो. मग 1/2 याची हाईट किती आहे बघा ई टू बी हाईट किती झाली 16 आणि 32 म्हणजे 32 वजा 16 करा किती होणार आहे 16 गुणिले 16. ब्रेड्थ किती आहे बघा ए टू ई म्हणजे 20 सेकंद वजा 10 सेकंद म्हणजे ही किती असणार आहे 10 अधिक याची लेंथ काय आहे, लेंथ म्हणजे एडी आणि डीसी ब्रेड्थ असणार आहे. लेंथ एडी किती आहे 16 वजा 0 आहे म्हणजे किती असणार आहे ही 16 असणार आहे. 16 गुणिले ब्रेड्थ किती असणार आहे 10 बेके बे बॅटी 16 म्हणजे 10 गुणिले 8 किती झालं 80 झालं. आणि हे किती झालं 16 गुणिले 10 160. याची बेरीज करा 240 मीटर येते. पुन्हा एकदा सांगते बघा, आपल्याला एरिया या शेपचा काढायचा आहे. हा शेप जो आहे तो दोन शेपनी बनलेला आहे, एक ट्रायंगलनी आणि एक क्वाड्रँगलनी. ट्रायंगल जो आहे तो ए बी ई आहे, क्वाड्रँगल काय आहे ए डी सी ई आहे. ट्रायंगलचा जेव्हा आपण एरिया काढतो त्याच्यासाठी सूत्र काय वापरलं जातं 1/2 हाईट इंटू ब्रेड्थ. याची हाईट काय आहे बी टू ई आहे. पण बी साठी आता या दोन्ही मधली काढायची असते त्यामुळे आपण काय करणार आहे 32 मधनं 16 वजा करणार आहे. 32 वजा 16 किती येईल 16 आलं. आणि हा क्वाड्रँगलला काय करतो आपण लेंथ इंटू ब्रेड्थ घेतो. लेंथ किती आहे 16 आहे, ब्रेड्थ किती आहे 10 म्हणून 16 गुणिले 10 केलेलं आहे. हे जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला काय मिळतं 240 मीटर. इथंही बघा डिस्टन्स आपला काय आलेला आहे 240 मीटर आलेला आहे. आणि हा एरिया आपण जेव्हा काढतो तो एरिया म्हणजेच काय असतं त्या कारनी ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी कापलेलं अंतर म्हणजेच हा काय असतो या क्वाड्रँगलचा एरिया असतो. इथं लक्षात आलं. सगळ्यांनी वहीमध्ये तुमच्या ग्राफ काढा, इक्वेशन वहीमध्ये पुन्हा एकदा लिहून काढा. लिहिल्यानंतर तुमच्या चांगलं लक्षात येईल. इथं हे बाकीचं लिहित बसण्याची काहीही गरज नाहीये. तुम्हाला जे इक्वेशन्स दिलेले आहेत ऍव्हरेज व्हेलॉसिटी डिस्टन्स, इथं पण देखील व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स कशा पद्धतीने आपण काढला ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. उद्याच्या तासाला आपण इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड स्टार्ट करणार आहोत.